संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळी होणार. पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक. तर सरकार पेपरफुटी विरोधात विधेयक संसदेत मांडणार. परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी आता उच्चस्तरीय टास्क फोर्सची निर्मिती. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स. पंतप्रधान मोदींची इन्स्टा व्हिडिओद्वारे घोषणा. जंतर मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी. पोलीस मारहाणी विरोधात 2 स्वतंत्र याचिका. कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष. सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयातून आज डिस्चार्ज. राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करणार. लोकसभेत केवळ 5%च खासदार तरुण. 543 पैकी 25 खासदार करतात जेनझींचं प्रतिनिधित्व. लोकसभेतील खासदारांचं सरासरी वय 56 वर. सीजेपीनंतर आता E20 जनता पार्टीची सोशल मीडियावर चर्चा. शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याच्या मागणीसाठी E20 जनता पार्टी मुद्दा उपस्थित करणार. अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात आज सुप्रीम सुनावणी. चौकशीसाठी सरकारनं स्थापन केलेली SIT तपास अहवाल सादर करणार. वाढत्या महागाईमुळे 52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टिक आहार गायब. संयुक्त राष्ट्रांच्या समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला आज अतिवृष्टीचा इशारा. कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता. तर मुंबईत आज मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज. नाशिकमधील मुसळधार पावसामुळे मराठवाड्याला दिलासा. जायकवाडीत 47,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा पोहोचला 53%. गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी. रामकुंड परिसरातील मंदिरं अद्यापही पाण्याखालीच. सोलापूर मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार. 2 ऑगस्टपासून सुरू होणार विमानसेवा. प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय.